काही निवडणुका त्या केवळ योगायोगानेच जिंकल्या जात नाहीत, त्या डिझाईन केलेल्या असतात. त्या जमिनीवरच्या वास्तवाचा आणि एका शिस्तबद्ध आराखड्याचा परिणाम असतात. आज आपण अशाच एका निकालाचं विश्लेषण करणार आहोत, जिथे आकडेवारीच्या मागे लोकांच्या आशा, आकांक्षा आणि वेदना दडलेल्या आहेत. 0.9% हा फक्त एक आकडा नाहीये, हे आहे विजयाचं अंतर. जेव्हा इतक्या कमी फरकाने एखादा निकाल लागतो ना, तेव्हा त्याला फक्त चुरशीची लढत म्हणणं पुरेसं नाहीये. हा एका मोठ्या बदलाचा, एका मोठ्या वादळाचा संकेत असतो. फक्त 1523 मतं. विचार करा, 3 लाखांपेक्षा जास्त मतदार असलेल्या एका मतदारसंघात केवळ इतक्या कमी मतांनी भविष्य ठरतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच की प्रत्येक मतदाराचा आवाज किती महत्वाचा होता आणि व्यवस्थेकडून त्यांच्या अपेक्षा किती तीव्र होत्या. आपण बोलतोय महाराष्ट्रातल्या आंबेगाव मतदारसंघाबद्दल. इथला 2024चा निकाल हा काही अचानक घडलेला अपघात नव्हता. उलट अनेक वर्षांपासून धुमसत असलेल्या, दुर्लक्ष झालेल्या मूलभूत प्रश्नांचा तो एक स्फोट होता. चला तर मग या 1523 मतांच्या फरकामागे नक्की काय दडलंय ते जरा खोलात जाऊन पाहूया. ही मतं का आणि कशी फिरली याची मुळं शोधूया. ही आकडेवारी बघा. इथे 2 वेगवेगळे पक्ष नाहीत, तर एकाच मोठ्या पक्षात फूट पडल्याचं दिसतंय आणि त्यामुळे मतं विभागली गेली. पण या राजकीय घडामोडीच्या पलीकडे एक मोठी गोष्ट घडली. या विभागणीमुळे मतदारांच्या मनात जो असंतोष होता त्याला व्यक्त व्हायला एक वाट मिळाली. कोणताही निवडणूक निकाल समजून घ्यायचा असेल तर आधी त्या जमिनीचा, तिथल्या मातीचा आवाज ऐकावा लागतो. लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न काय आहेत हे समजून घ्यावं लागतं. कारण राजकारण आकड्यांच्या पलीकडे लोकांच्या आयुष्यात असतं. 60हून अधिक गावं. विचार करा, धरण उशाला आहे पण घशाला कोरडा आहे. वर्षानुवर्षे ही गावं पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. हे फक्त एक प्रशासकीय अपयश नाही, हे तुटलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे. 8 जीव गेले मानव वन्यजीव संघर्षात. हे फक्त आकडे नाहीत, ही घरातून बाहेर पडताना वाटणारी भीती आहे. आपल्या मुलाबाळांच्या सुरक्षितेची चिंता आहे. जेव्हा लोकांना स्वतःच्या घरात, स्वतःच्या शेतात सुरक्षित वाटत नाही, तेव्हा तो जगण्याच्या हक्काचा प्रश्न बनतो. आणि ही भीती मतदानातून व्यक्त झाली. हे सगळे मुद्दे वरवर वेगवेगळे वाटत असले तरी त्यांची नाळ एकमेकांशी जोडलेली आहे. पाणी नाही म्हणजे शेती नाही, शेती नाही म्हणजे तरुणांच्या हाताला काम नाही, आणि या सगळ्याकडे होणारं दुर्लक्ष, यातूनच व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडतो आणि हाच असंतोष बदलासाठीची ऊर्जा बनतो. पण लोकांच्या मनातल्या या असंतोषाचं करायचं काय? केवळ विरोध करून प्रश्न सुटत नाहीत. त्याला एका सकारात्मक, कृतिशील आराखड्यात बदलावं लागतं. एका ब्लूप्रिंटमध्ये. इथेच एका पद्धतशीर रणनीतीची गरज निर्माण होते. ही पद्धत म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांच्या मनात काय आहे, त्यांच्या वेदना काय आहेत, हा डेटा गोळा करायचा आणि त्यातून एक पक्क, जमिनीवर काम करणारं राजकीय आणि प्रशासकीय धोरण तयार करायचं. इट्स नॉट जस्ट पॉलिटिक्स, इट्स डेटा इंजिनिअरिंग फॉर गव्हर्नन्स. हा आलेख बघा. अनेक वर्ष एकाच पक्षाचं राज्य, सगळं स्थिर. आणि मग 2024मध्ये अचानक आलेली ही मोठी घसरण. हे दर्शवतं की कोणताही गड अभेद्य नसतो. जेव्हा लोकांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होतं तेव्हा मतदार कौल बदलतात. हा डेटा त्याच बदलाची कहाणी सांगतोय. तर मग ही रणनीती जमिनीवर उतरवायची कशी? यासाठी एक चौकट लागते, एक मजबूत मॉडेल लागतं. त्याला आम्ही म्हणतो चतुर्मुख सिद्धांत. म्हणजेच रणनीतीचे 4 स्तंभ जे एकमेकांना आधार देतात आणि एकत्र काम करतात. पहिला, निवडणूक चेहरा, म्हणजे आपले मतदार कोण, त्यांना काय हवंय. दुसरा, संघटनात्मक चेहरा, म्हणजे आपली जमिनीवरची टीम कशी असेल. तिसरा, कथानक, म्हणजे आपण लोकांपर्यंत कोणती गोष्ट पोचवणार. आणि चौथा, संसाधन, म्हणजे या सगळ्यासाठी लागणारी ऊर्जा आणि ताकद. हे 4ही स्तंभ एकत्र काम करतात तेव्हाच यश मिळतं. या मॉडेलमधला कथानक चेहरा सगळ्यात महत्वाचा होता. कथा अगदी सोपी आणि थेट होती. कमावलेला विश्वास विरुद्ध मोडलेली वचनं. ही गोष्ट थेट पाण्याच्या प्रश्नाशी आणि लोकांच्या तुटलेल्या विश्वासाशी जोडली गेली. हेच लोकांच्या भावनांना साथ घालणारं सूत्र ठरलं. आणि निवडणूक चेहरा म्हणजे लक्ष्य गट निश्चित करणं. ही गोष्ट कोणासाठी होती? ज्या आदिवासी आणि शेतकरी समुदायाला पाण्याची आणि सुरक्षेची सर्वात जास्त गरज होती, त्यांच्यापर्यंत पोचणं. कारण रणनीती म्हणजे केवळ घोषणाबाजी नव्हे, तर ज्यांचा आवाज दाबला गेला आहे त्यांना व्यासपीठ देणं आहे.
पण कोणतीही रणनीती यशस्वी होण्यासाठी एक विश्वासार्ह चेहरा लागतो, एक असा प्रतिनिधी जो त्या रणनीतीला लोकांपर्यंत पोहोचवू शकेल, ज्याच्यावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतील. म्हणून उमेदवारांसाठी एक आदर्श तयार केला गेला. गावचा रक्षक किंवा जलरक्षक ही केवळ एक उपाधी नव्हती, हे एक वचन होतं. जो पाण्याचं रक्षण करेल तोच लोकांच्या शेतीचं, कुटुंबाचं आणि भविष्याचं रक्षण करू शकतो, हा विश्वास मतदारांपर्यंत पोहोचवला गेला. तुमची शेतं, तुमची कुटुंब, तुमचं भविष्य यांच्या रक्षणासाठी मी आहे. या एका वाक्यात संपूर्ण रणनीतीचं सार होतं. हे केवळ एक आश्वासन नव्हतं, तर एक जबाबदारी होती जी उमेदवार स्वीकारत होता. आणि ही जबाबदारीच मतदारांशी भावनिक नातं जोडते. आणि हे सगळं फक्त बोलवच्चन नव्हतं. याला एका शिस्तबद्ध 90 दिवसांच्या ठोस कृती आराखड्यात बांधण्यात आलं. पहिल्या टप्प्यात लोकांच्या तक्रारी ऐकल्या, दुसऱ्या टप्प्यात त्यावर आधारित जाहीरनामा सादर केला आणि तिसऱ्या टप्प्यात मतदारांना संघटित केलं. विचार आणि कृती यांची ही एक शिस्तबद्ध जोडणी होती. आणि हाच कळीचा मुद्दा आहे. जेव्हा लोकांच्या वेदना आणि गरजा डेटाच्या स्वरूपात समोर येतात आणि त्या डेटावर आधारित एक प्रामाणिक रणनीती तयार होते, तेव्हा ती केवळ निवडणूक जिंकण्यापुरती उरते का? की तुटलेला विश्वास पुन्हा जोडण्याचा तोच एक खरा मार्ग असतो? जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचं असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर संपर्क साधा blueprintstrategies.ai वर, mgr@blueprintstrategies.ai या ईमेल आयडीवर किंवा 0800-4204-1602 या नंबरवर कॉल करा. पर्पज बियॉन्ड पॉलिटिक्स.